गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम आपण अत्यंत आभारी आहोत पानपटे साहेबांचे आणि त्याच्या परिवाराचे. तुमच्यामुळे आम्हाला पण हा सत्संग मिळाला. भाग्य तुम्ही आले आणि आम्हाला सत्संग मिळाला. कारण गणपतीच्या दिवशी आपण काय खातो पितो आणि झोपतो, पण त्यामुळे तुमच्यामुळे ही सगळी मंडळी इकडे आली आणि चांगला 1 तास आपण हरी कीर्तनावर घालवला. शेवटी आपण पुन्हा कीर्तन करणार आहोत, उभे राहून करू. आमची सगळी मंडळी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. प्रवीण मुळे तुम्ही ओळखता. प्रवीण मुळे जे आमचे ॲडिशनल डायरेक्टर्स आहेत ते, मी आपल्या नावाला असतो. मी उत्सव मूर्ती ते खरी मूर्ती. प्रवीण मुळेंचं बॅकग्राऊंड असं आहे, ही इज IITian. IIT इंजिनियर आहेत ते, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यानंतर बरीच वर्ष त्यांनी आमच्या इस्कॉन चौपाटीमध्ये ब्रह्मचारी व्रत घेऊन राहिले होते बरीच वर्ष. त्यानंतर मग गृहस्थ आश्रमात प्रवेश केला आणि खूप सेवा केली त्यावेळेला. त्यांच्यामुळे आज नाशिकमध्ये आमचं मोठं मंदिर आहे, इव्हन ठाण्यामध्ये मोठं मंदिर आहे. हे सगळ्यांची पाया ह्यांनी घातला. तर ते पण इथे ते आपलं बोलतील काही ते थोडं. मी एवढा चांगला वक्ता नाही, अतिशय उत्कृष्ट वक्ता आहे. नंतर आपले डॉक्टर कैलाश मेठे, कल्पतरू कृष्णदास, हे इज आर्मी मॅन, MD कम्युनिटी मेडिसिन. आर्मीमध्ये होते, तिकडनं व्हॉलेंटियर रिटायर घेऊन आपल्या हॉस्पिटलला जॉईन झाले. नंतर प्रमोद सावंत, पुरुषोत्तम गौतम, हे इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर, हॉस्पिटलमध्ये इंजिनिअरिंगचंच काम करतात. नंतर ह्या रतिकेरी माता जे आहेत, खूप सिनियर भक्त आहेत. बरेच आमचे पेशंट्स डिस्चार्ज झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उगीच येतात कधी कधी, आणि त्यांना भेटण्यासाठी येतात. असं त्यांचा एक प्रेमळ संबंध निर्माण होतो त्यांच्या बोलण्यात. आमचं जे स्पिरिच्युअल केअर डिपार्टमेंट आहे, डॉक्टर महेश शैलेश, डॉक्टर शैलेश, आमच्या हॉस्पिटलमध्ये एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ स्पिरिच्युअल केअर. So this is the only hospital in all over India, probably all over the world, where there is a proper spiritual care department with staff of 26, all qualified staff. सगळे लोक काउन्सिलिंगचा डिप्लोमा घेतलेला आहे, पण they do spiritual counseling. पण ते फक्त असं नाही की बाबा हरे कृष्णा करा आणि सगळं बरं होतं, असं नाही, सायंटिफिकली करतात. सो शी इज वन ऑफ द सिनियर काउन्सिलर. आणि आता सध्या त्यांच्याकडे चार्ज आहे फार मोठा, गर्भसंस्कार करण्याचा. म्हणजे ज्या वेळेला मुलं गर्भावस्थेत असतं तेव्हापासूनच त्याच्यावर संस्कार सुरू झाले, तर जन्मानंतरचे संस्कार चालू राहतात. आपल्या धर्मामध्ये संस्कार लहानपणापासून सुरू असतात, अनेक संस्कार. तर गर्भसंस्कारापासून जन्मानंतर पहिली 5 वर्ष जी असतात, त्या 5 वर्षापर्यंत मुलांची काळजी कशी घ्यायची हे सगळं यांच्या देखरेखीखाली चालतं. नंतर त्या शोभा माता जे आहेत, आमच्या मंदिरामध्ये कुकिंग करतात आणि असं कीर्तन वगैरे या लोकांना असिस्ट करतात. त्या पण खूप सिनियर, बरेच वर्ष जातात. हे सुरेश कामती, किती सुंदर गाणं तुम्ही ऐकलेलं आहे. आमचे कीर्तनात पण ते हाऊसकीपिंगमध्ये काम करतात. नंतर मागे बसले सुनील गडरेजी, त्यांचं नाव श्री रामचरण दास, रामशरण दास, शरण नाही, रामशरण दास, नवीन नाव आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष झालं. दीक्षा त्यांनी घेऊन 1 वर्ष झालं. नंतर हे आहेत आमचे वनराज पांडे आणि मनसुखा पांडे, एकाच गावचे आहेत, एकाच परिवारातले आहेत आणि लहानपणापासून भक्तीमध्ये आहेत. त्यांचे दोघांचे थोडे दीक्षित आहेत.
इस्कॉनमध्ये. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर असतात तेव्हा तेच डायरेक्टर असतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक प्रथा आहे, हा. प्रत्येक जण डायरेक्टर आहे. मी असंच सांगतो, कमी जास्त काही नाही, सगळे सारखे. सगळे डायरेक्टरच आहेत ते. म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्हाला बाप का हॉस्पिटल आहे, मेरा हॉस्पिटल नहीं, ट्रस्टीज का नहीं, तुम्हारा ही है. कसं ठेवायचं? ऐसा चलने का तुमको देखना है. आता सगळे सगळेच डायरेक्टर इकडे सगळे बसले, सगळे डायरेक्टर आहे. आपले पानपट्टे साहेब, तुमच्यापैकी काही लोकांना माहिती नसेल, सगळ्यांना माहिती आहे, परंतु पानपट्टे साहेब हे आपले मीराबाईंदर म्युन्सिपालिटीचे ॲडिशनल कमिशनर, ॲडिशनल म्हणजे कमिशनर. आणि एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांची नम्रता, त्यांचा सरळपणा, त्यांचा प्रेमळपणा, ह्या सगळ्यांना म्हणजे फक्त मला तुम्हाला पण जाणवलं असेल लगेच आल्या आल्या. इथे कीर्तन करताना सुद्धा तुम्हाला आनंद आला की नाही, त्या घराचा महिमा आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा महिमा आहे की तुम्हाला इथे कीर्तन करायला अगदी सहजगत्या झालं कीर्तन. बऱ्याच वेळा कीर्तन करताना असं एक अनुभव एक वेगळे येतात की बरोबर कीर्तन होत नाही, पण इकडे सहजगत आहे. पहिल्या क्षणापासूनच कीर्तन सुंदर झालं. त्याचं कारण आहे हे पूर्ण परिवार, त्यांचं एक वेगळी संस्कृती आहे. आणि एवढ्या मोठ्या पदावर असून त्याचा असं गर्व, खोटा अभिमान असं काही नाही. अतिशय नम्रपणे विठ्ठलाचे भक्त आहेत. त्यांच्या पत्नीने आता तुम्हाला सांगितलं बहिणींनी की त्या पायी वारी करतात बऱ्याच वेळा. 2 वर्ष त्यांनी केलं. आणि आळंदी ते पंढरपूर डायरेक्ट 22 दिवस ना. असं कुटुंब आहे. डॉक्टर शैलेश हे MD इंटरनल मेडिसिन प्रॅक्टिस करतात. आणि तुमचं नाव काय? पूजा. पूजा. डॉक्टर पूजा गायनेकोलॉजिस्ट आहे. त्यांचा दुसरा मुलगा आहे तो इंजिनियर आहे. त्यांची पत्नी पण गायनेकोलॉजिस्ट आहे. ती नांदेडला आहे. आणि एक छोटासा आता मला पण आहे. हा 7. आणि हे कोण आहेत? मी माझा भाचा आहे, माझा मुलगा आहे. भावाचा मुलगा. आणि तो माझ्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल. आणि आज विशेष दिवस असा आहे. प्रणाम. हरे कृष्ण. मावशी माझी 15-20 मेंबर आहे आमच्या घरचा. आज अतिशय पवित्र दिवस आहे गणेश चतुर्थीचा. आणि भारतामध्ये गणेश आणि हनुमान यांची जेवढी मंदिरे आहेत तेवढी दुसरी कोणाचीच नाही आहेत. कुठेही जातो तुम्हाला भेटणारच ते. आणि खास करून महाराष्ट्रात, खास करून पेशवाईनंतर पेशवांच्या आराध्य होते श्री गणपती. त्याच्यामुळे आणि लोकमान्य टिळकांनी जे गणपतीचं